Hi students, today we learn about metals and non-metals part 3. विद्यार्थी मित्रांनो, या आधी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन पार्टमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स विषयी माहिती घेतली. नाउ टुडे वी लर्न अबाउट chemical properties of metals and chemical properties of non-metals. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स समजून घ्यायचं आहे. फर्स्ट वी लर्न अबाउट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पहिल्यांदा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अभ्यासूया. त्याची पहिली प्रॉपर्टी आहे द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं ते या ठिकाणी समजून घेऊया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स. Majority of metals have up to 3 electrons in their outermost shells. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशावरून ठरवलं जातं तर त्या मेटल्सच्या ॲटम्समधील जे ॲटॉमिक नंबर्स असतो किंवा इलेक्ट्रॉनिक नंबर असतो त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ठरवलं जातं. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्या ॲटम्समधील इलेक्ट्रॉन्सची सिच्युएशन्स म्हणजे त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता सोडियम हा मेटल्स आहेत. सोडियमचा ॲटॉमिक नंबर हा 11 आहेत. म्हणजेच त्याच्या ॲटम्समध्ये द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्ससुद्धा हे 11 आहेत. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 281. आता थोडक्यात मी इथं एक रफ डायग्राम काढतो आहे. अशा प्रकारे हा जो पहिला सर्कल आहे याच्यामध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतात आणि त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे ह्या ऑर्बिट असतात. ह्या ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन असतात. मग ह्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात तर पहिली जी ऑर्बिट आहेत ही ह्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याच्यानंतर तिसऱ्या कक्षेमध्ये 18. अशा प्रकारे त्या मेटल्सच्या ॲटममध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं डिव्हिजन आपल्याला ह्या ऑर्बिटमध्ये करता येतं. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 असतात आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 असतात. तर अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हे करता येतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हे त्याचं नॅचरल बिहेवियर आहेत. प्रत्येक मेटल्सच्या ॲटम्समध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हे करता येतं. आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहेत 11 म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 11 असणार आहेत. मग त्याचं कॉन्फिगरेशन कसं करणार आपण? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8. 8 आणि 2 किती झाले 10. म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहिलात 1. म्हणजेच जो काही राहिलेला इलेक्ट्रॉन्स आहे तो तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असेल. म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. तसेच या ठिकाणी मॅग्नेशियमचं आणि अल्युमिनियमचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स
दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजे काय असतं हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे द सेकंड प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, फॉर्मेशन ऑफ आयन्स. काय असतं, मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लॉस देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कटायन्स. आता ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कोणाला म्हणायचं, तर मेटल्सच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये जे कॉन्फिगरेशन्स आहेत त्याच्यामध्ये जे शेवटचं ऑर्बिट आहेत त्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारा इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, नंबर्स म्हणजेच व्हॅलेन्सी ऑफ दॅट मेटल्स. म्हणजे सोडियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1, म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 किंवा व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1. त्याचप्रमाणे आपल्याला मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी सांगता येईल 2, अल्युमिनियम 3. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधील शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारी इलेक्ट्रॉन्सची संख्या, इलेक्ट्रॉन्सचे नंबर म्हणजेच व्हॅलेन्सी ऑफ दॅट मेटल्स. आणि मग जनरली जेव्हा केमिकल रिॲक्शन होत असते तेव्हा जे मेटल्स असतात ते मेटल्स हे एक इलेक्ट्रॉन हे गेन करतात, म्हणजे लॉस करतात, म्हणजेच दुसऱ्याला देत असतात. आणि दुसऱ्याला एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्यांच्याकडे तो लॉस झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन लॉस होतो. आता फॉर एक्झाम्पल्स सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स 281. आता केमिकल रिॲक्शन होत असताना सोडियम एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या एलिमेंट्सला देत असतो, म्हणजे त्याचा एक एलिमेंट्सचा कमी होत असतो. मग हा कोणता इलेक्ट्रॉन देत असतो, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन्स आहे तो लॉस करत असतो. आणि तो लॉस झाल्यानंतर मग त्याच्या 2च ऑर्बिट राहिल्यात, फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8. म्हणजेच जनरली जे मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन हे दुसऱ्यांना देत असतात, लॉस करत असतात. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन्स हा तयार होत असतो. आणि मग हा जो पॉझिटिव्ह आयन्स आहे त्यालाच कटायन्स असे म्हणतात. अशाच प्रकारे सोडियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, अल्युमिनियम ह्याचेसुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट chemical reactions of metals, reaction with oxygen. Metals combine with oxygen to form their oxides. जेव्हा मेटल्स हे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत असतात तेव्हा त्या मेटल्सचं ऑक्साइड्स तयार होत असतात. मेटल्स आर रिॲक्ट विथ ऑक्सिजन देन मेटल ऑक्साइड्स आर फॉर्म. बघा या ठिकाणी मेटल प्लस ऑक्सिजन म्हणजेच मेटल आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन झालीत आणि नवीन प्रोडक्ट तयार झाला आहे, त्याला आपण मेटल ऑक्साईड असं म्हणतो. एक्झाम्पल्स, मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड, सॉल्ट प्लस वॉटर या ठिकाणी तयार होत असतं. अशा प्रकारे रिॲक्शन विथ ऑक्सिजन आपल्याला सांगता येईल. म्हणजे जेवढेही जे मेटल्स असतात ते ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट झालं की ऑक्सिजनचं ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होत असतं, त्याला आपण मेटल ऑक्साईड असे म्हणतो. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ ॲसिड. मेटल्सची ॲसिडबरोबर रिॲक्शन होत असते तेव्हा काय होत असतं, बघा या ठिकाणी दिले आहेत. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब, देन ॲड झिंक डस्ट टू इट. टेक ग्लोइंग
splinter near the mouth of the tube. Observe the glowing splinter. You will notice some sound coming out from it. Most of the metals react with dilute acids to form metal salts while hydrogen gas is released. जेव्हा मेटल्स ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असतात तेव्हा त्या ॲसिडमध्ये असलेला हायड्रोजन गॅस हा रिलीज होत असतो. या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेत मेटल प्लस डायल्यूट ॲसिड, म्हणजेच मेटल आणि डायल्यूट ॲसिड यांची रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट तयार होत असतं आणि त्या रिॲक्शनमधून हायड्रोजन गॅस हा बाहेर पडतो, म्हणजेच रिलीज होत असतो. त्याचप्रकारे नेक्स्ट प्रॉपर्टीज आहेत रिॲक्शन विथ वॉटर. मोस्ट मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. कोल्ड वॉटर बरोबर कोणत्याही प्रकारची फास्ट रिॲक्शन होत नाहीत. बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर टू प्रोड्यूस देअर हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. परंतु असे काही मेटल्स आहेत सोडियम आणि पोटॅशियम सारखे की त्यांची कोल्ड वॉटर बरोबर रिॲक्शन होत असते आणि त्यांचं हायड्रॉक्साईड्स आणि हायड्रोजन गॅस हे प्रोड्यूस होत असतात. मॅग्नेशियम मेटल रिक्वायर स्टीम टू गिव्ह सिमिलर रिॲक्शन्स. आणि अशाच प्रकारे मॅग्नेशियम मेटलची सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्शन होत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल आणि ते समजून घेता येईल. यानंतरच्या पार्टमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल समजून घेऊयात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटलसुद्धा आपण याच पार्टमध्ये समजून घेऊया. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नॉन मेटल्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा या ठिकाणी आपल्याला ह्या टेबल्समध्ये दिलेलं आहेत. बघा, पहिला नॉन मेटल आहेत नायट्रोजन. त्याचा ॲटॉमिक नंबर आहेत 7, म्हणजेच त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा 7च असणार आहेत. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण याआधी बघितल्याप्रमाणे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 अँड सेकंड ऑर्बिटमध्ये 5. आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 5 असू शकतात. परंतु शेवटची ऑर्बिट, लास्ट ऑर्बिट ही स्थिर होण्यासाठी, कॉन्स्टंट होण्यासाठी, न्यूट्रल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन हे पूर्ण करावे लागतात. आणि मग 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी त्याला आणखीन 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण ते आपण नंतर बघूया. थोडक्यात आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या ठिकाणी समजून घेऊया. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची नंबर 7 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स 2, 5 असं असेल. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि क्लोरीन ह्यांचंसुद्धा अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करता येईल. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ आयन्स. Non-metals have a tendency to accept electrons in their valence shell to form negatively charged ion called anions. म्हणजे जेव्हा मेटल हे नॉन मेटलशी रिॲक्ट होत असतात तेव्हा ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतात. आपण याआधी बघितलं की मेटल्स हे इलेक्ट्रॉन गेन करतात, म्हणजे लॉस करतात, तर नॉन मेटल्स हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. आणि मग त्यांची जी काही शेवटची ऑर्बिट आहे ती पूर्णतः भरत असते, म्हणजेच क्लिअर होत असते. आता फॉर एक्झाम्पल क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत 2, 8, 7. आणि मग शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, तर एकच. आणि मग हा एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला तर काय होणार, 2, 8, 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स होणार. म्हणजेच हा जो काही एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला आहे तो इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आयन तयार होतो आणि त्या आयन्सलाच अनायन असे म्हणतात.
आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 288. अशा प्रकारे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं सुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलं आहेत, ते तुम्ही. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ ऑक्सिजन. नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स. मेटलप्रमाणेच नॉन मेटलसुद्धा ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट झाले की त्याचं ऑक्साईड्स त्या ठिकाणी फॉर्म होत असतं. नॉन मेटल इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन, देन नॉन मेटल ऑक्साईड फॉर्म. त्याचं एक्झाम्पलसुद्धा या ठिकाणी दिलेत बघा. कार्बन हे नॉन मेटल आहेत. कार्बन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन, देन कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म. अशाच प्रकारे या ठिकाणी इतर एक्झाम्पल्ससुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स समजून घेतलेत. उर्वरित भाग आपण नंतरच्या पार्टमध्ये समजून घेऊया.